नमस्कार, मी अधिकार मित्र। आज आपण रेशन कार्डचे वेगवेगळ्या प्रकाराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपल्याकडे 3 प्रकारचे रेशन कार्ड आहेत। एक पांढरं रेशन कार्ड, एक केशरी रेशन कार्ड, एक पिवळं रेशन कार्ड। जे पांढरं रेशन कार्ड आहे ते आपल्या इकडे साधारणतः वर्षाला 1 लाखाच्या वरती ज्याचं वार्षिक उत्पन्न आहे अशा कुटुंबाला पांढरं रेशन कार्ड दिलं जातं। त्याच्यानंतरचं जे आहे केशरीवालं रेशन कार्ड, याच्यामध्ये 2 प्रकार आहेत। जे पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये त्याला आपण म्हणतो NPH वाला रेशन कार्ड, नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड। हे रेशन कार्ड 59,000 ते 1 लाख ज्याचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे अशा कुटुंबाला ते रेशन कार्ड दिलं जातं। तिसरा याच्यामध्ये जो प्रकार आहे केशरीमधलाच, तो प्राधान्य कुटुंब लाभार्थीवाला रेशन कार्ड। या रेशन कार्डचं वार्षिक उत्पन्न आहे त्या कुटुंबाचं साधारणतः 59,000च्या खाली शहरी भागातलं, तर ग्रामीण भागातलं 44,000च्या खाली उत्पन्न आहे। हे 3 रेशन कार्ड झाले। चौथं जे रेशन कार्ड आपल्याकडचं आहे ते अंत्योदयवालं रेशन कार्ड आहे। हे रेशन कार्ड गरीबातले जे अतिगरीब आहेत, जसे की कचरा वेचणारे असतील, रस्त्यावर राहणारे असतील, अशा कुटुंबाला अंत्योदयचं रेशन कार्ड दिलं जातं। ही झाली रेशन कार्डच्या प्रकाराची माहिती। अधिक माहिती आपण पुढील भागामध्ये जाणून घेऊया। आणि तुम्हाला याबद्दल काही अडचणी असतील तर आपलं स्वीटेक फाउंडेशन जे ऑफिस आहे त्या ऑफिसला आपण नक्की संपर्क करावा। धन्यवाद।